आता चष्म्यापासून मिळणार सुटका। औषधाचा एक थेंब 15 मिनिटात दृष्टी परत आणणार। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आय ड्रॉप होणार उपलब्ध। चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 ऐवजी 8 ला सुरू होण्याची शक्यता। शाळा 9 वाजता सुरू करण्याच्या धोरणाला आता शाळांकडून कमीच प्रतिसाद। फेब्रुवारीपर्यंत निर्णयाची शक्यता। नागपुरात 100 एकर जागेमध्ये फिल्म सिटी उभारली जाणार। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती। तर चित्रपट आणि मालिकांसाठी होणार फिल्म सिटीचा वापर। निवडणुकीच्या तोंडावर शक्तीपीठ प्रकल्प गुंडाळण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेला महायुतीला फटका। भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचाही प्रस्ताव। नांदेडमध्ये राहुल गांधींनी घेतली दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट। राहुल गांधींकडून कुटुंबियांचं सांत्वन। चव्हाण कुटुंबियांशी तासभर चर्चा। गणेशोत्सवादरम्यान आवाजाची मर्यादा ओलांडू नका। भाजप खासदार मेधा कुलकर्णींचं आवाहन। गणेश मंडळ आवाहनाला प्रतिसाद देणार का, याकडे आता लक्ष। कंगना राणावतच्या इमर्जन्सी चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर। प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये समाजाचं चुकीचं चित्रण दाखवल्याचाही आरोप। उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरामध्ये काही वेळापासून जोरदार पाऊस। मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारंबळ। तर आज दिवसभर पावसाचा अंदाज। नंदुरबारमधील सातपुड्यातील प्रसिद्ध बारामुखी धबधब्याचं विहंगम दृश्य। 3 राज्याच्या पर्यटकांना या धबधब्याची भुरळ। अनेक पर्यटकांची परिसरात हजेरी। मात्र परिसरात सोयी नसल्यामुळे त्यावर उपाय काढण्याची मागणी। चंद्रपूर शहरात घरात बिबट्या शिरला। जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे आटोकाट प्रयत्न। घराभोवती बघ्यांचीही गर्दी।